नमस्कार मित्रांनो, ध्येय वेळ यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. कोणी तर खरंच म्हटलं आहे, चिंता आणि चितामध्ये फक्त एका शब्दाचाच फरक आहे. या जगामध्ये असे बरेच लोक आहेत की आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या समस्याचे ते सदा चिंतन करत असतात. चिंता आपल्याला आजारी करत असते. आज आपण या गोष्टीच्या माध्यमातून शिकणार आहोत की का आपणाला विनाकारण चिंता नको करायला हवी. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला एक खूप वाईट सवय लागली होती आणि ती वाईट सवय होती विनाकारण चिंता करायची. तो प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सदा चिंतन करत असायचा. तो प्रत्येक वेळेस विचार करत असायचा की माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल. परंतु आता त्याच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित चालत होतं. त्याच्याकडे एक मोठी शेती जमीन होती. त्यामध्ये तो चांगल्या प्रकारे पीक घ्यायचा. शेती करण्यासाठी त्याच्याकडे 2 बैल पण होती. एक घर होतं. घरामध्ये सुखी परिवार पण होता. पण तो विनाकारण कसल्या ना कसल्या गोष्टीचा विचार करून सदा तो चिंतेत असायचा. माझ्या पिकाला किडी लागली तर काय होईल? जंगली जनावरे माझ्या पिकाचं नुकसान केलं तर काय होईल? या दुष्काळ पडला, या अतिवृष्टी होईल आणि माझ्या पिकाचं नुकसान होईल तर मी काय करू? अशा अनेक भविष्यातील गोष्टीचा तो विचार करून सदा चिंतेत असायचा. माझ्या मुलाचं भविष्य कसं असेल? मला म्हातारपणी कुठला आजार तर नाही जोडणार? माझे मुलं माझ्या म्हातारपणी मला सांभाळणार की नाही? अशा अनेक गोष्टीचा विचार करून तो सदा चिंतेत असायचा. या गोष्टीमुळे तो त्याच्या कामामध्ये मन पण लागत नव्हतं. हे त्याच्या बायकोने पण पाहिलं होतं. त्याला विनाकारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तो सदा चिंतन करण्याची सवय लागली होती. त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा पण प्रयत्न केला. तुम्ही विनाकारण चिंता करायचं सोडून द्या. परंतु त्याला समजावायला काही अर्थ उरला नाही. त्याला माहिती झाले की गावात एक महात्मा आले आहेत. त्यांच्याकडे सर्व समस्यांचे निराकरण आहे. ते एका बौद्ध भिक्षू आश्रमात गेले. बौद्ध भिक्षू खूप हुशार व बुद्धिमान ज्ञानी व्यक्ती होते. शेतकऱ्याच्या बायकोने त्यांच्या सर्व समस्या बौद्ध भिक्षूंना सांगितल्या. शेतकरी म्हणाला, महात्मा, मी प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सदा चिंतन करत असतो. मी बऱ्याचदा तर त्या गोष्टीचा विचार करत असतो. मी बऱ्याच वेळा तर त्या वाईट गोष्टीचा विचार करतो ज्या माझ्यासोबत आजपर्यंत झाल्या नाहीत. या सर्व गोष्टीचा विचार करून आता माझ्या कामामध्ये मन पण लागत नाही. बौद्ध भिक्षू शेतकऱ्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होते. शेतकऱ्याचं बोलणं झाल्यानंतर बौद्ध भिक्षू म्हणतात, ठीक आहे, तुम्ही दोघे उद्या सकाळी या आणि उद्या मी तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण सांगेन. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी आणि त्याची बायको बौद्ध भिक्षूंकडे आश्रमात आले. तेव्हा ते पाहतात की बौद्ध भिक्षू खूप चिंतेच्या रूपात जमिनीवर बसून होते आणि त्यांच्यासमोर एक दुधाचा ग्लास भरून होता. बौद्ध भिक्षू सदा त्या दुधाच्या ग्लासकडे पाहत होते आणि नंतर आपला एक हात डोक्यावरती ठेवायचे तर कधी जमिनीवरती. ते खूप चिंतेत दिसत होते. हे पाहून शेतकरी बौद्ध भिक्षूंना विचारतो, हे महात्मा, तुम्ही एवढे चिंतित का आहात? तुमच्यासमोर दुधाचा ग्लास आहे, तुम्ही याला का नाही पीत? बौद्ध भिक्षू म्हणतात, मला याची चिंता आहे की माझं दूध मांजर तर पिणार नाही, या अथवा मी कुठे जाईन, या दुधाचा ग्लास खाली पडून जाईल. माझं दूध प्यायचं मन आहे, पण मला असं वाटत नाही. मी तर हाच विचार करत आहे की दूध जर खराब झालं तर काय होईल? हे ऐकून शेतकरी मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, हे महात्मा, यामध्ये एवढी चिंता करायची काय गोष्ट आहे? हे तर फक्त दूध आहे आणि याला जर मांजराने सांडले या अथवा खराब झाले, या अन्य कोणत्या व्यक्तीने याला दिले तर काय झाले? हे तुम्हाला आणखी दूध मिळेल. तसं पण तुमचं चिंता करायचं व्यर्थ आहे ना. तर आता याला मांजराने पिलं आहे, या दूध खाली पडून गेलं आहे, अथवा हे दूध खराब झालं आहे आणि ना हे भविष्यामध्ये होईल. पण शेतकऱ्याचं बोलणं ऐकून बौद्ध भिक्षू हसतात आणि म्हणतात, मी तर तुला हे समजावायचा प्रयत्न करत आहे. भविष्यातील त्याविषयी चिंता करणे व्यर्थ आहे जे आपल्यासोबत झालीच नाही. आणि होय, काही मोठी आशा पण नाही, ते होणार पण नाही. आणि जर झाली तर जी गोष्ट एकदा मिळवू शकतोस
ती गोष्ट तू परत एकदा पण मिळवू शकतो. आणि नाही केला तर काही हरकत नाही. समस्या येतात तेव्हा त्या समस्या सोडवण्याची शक्ती पण आपल्यात येत असते. हे महात्मांचं बोलणं ऐकून शेतकऱ्याला वाटले की त्याच्या चेहऱ्यावरती कोणीतरी मारलं आणि तो झोपेतून गडबडून जागा झाला. त्याला पण वाटले की तो खूप मोठी चूक करत आहे, पण तो त्या भविष्याबद्दल गोष्टीबद्दल विचार करून चिंतेत आहे. त्या गोष्टी अजून झाल्या पण नाही, या त्या गोष्टी भविष्यात कधी होणार पण नाही. त्याला बौद्ध भिक्षूंच्या सर्व गोष्टी पूर्णपणे समजल्या. शेतकरी आणि त्याच्या बायकोने भिक्खूंना वंदन केले आणि म्हणाला, एवढ्या सोप्या पद्धतीने मला माझ्या चुकीची माहिती करून दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मी आजपासून पूर्ण प्रयत्न करेन की विनाकारण मी चिंता करणे बंद करेन. जपानमध्ये एक लोकप्रिय म्हण आहे, तुम्ही जर चालत आहात तर तुम्ही फक्त चालत राहा. तुम्ही खात आहात तर तुम्ही फक्त खा. परंतु एक वेळेस एकच काम करा, चिंता नको करायला. या लोकप्रिय म्हणीमध्ये एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ज्याला कोणी याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला, त्याला पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये घेतलं, तो चिंतामधून पूर्णपणे मुक्त होईल. या म्हणीच्या अर्थाबद्दल आपण बोलूयात, पण त्या अगोदर आपल्या बुद्धीमध्ये येणाऱ्या गोष्टी ह्या, जशा की मी का हे काम योग्यरित्या केलं, दुसरं मी हे कामाला अजून चांगल्यारित्या करू शकतो, तिसरे याचा परिणाम काय असू शकतो, आणि चौथा लोक माझ्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल काय विचार करत असतील. हे काही असे विचार आहेत की आपल्या बुद्धीमध्ये जास्त वेळ येत असतात, परंतु आपल्याला समजत नाही, कारण आपण ह्या विचारसोबत आपले जीवन व्यतीत करायला शिकलो आहोत आणि आपली बुद्धी पण अशाच प्रकारे काम करते. आपण एखाद्या कामाला अधिक वेळ करून घेतलं तर आपली बुद्धी पण त्या कामाला सवय बनवून घेते आणि आपण न राहता पण ते काम करण्यासाठी उत्सुक असतो. सुरुवातीला आपण कोणतं पण काम अपूर्ण उत्साहाने करतो, परंतु नंतर ती आपलीच सवय बनून जाते. नंतर आपण न विचार करता, इच्छा नसताना पण ते काम करत राहतो. एक लहान मुलगा असतो तेव्हा त्याला माहिती नसतं की चिंता काय असते, परंतु जसा जसा तो मोठा होत असतो तसं त्याचे आई वडील त्याला म्हणायला सुरुवात करतात की तुला तुझा आता अभ्यास पूर्ण करायला हवा, त्याची तुला चिंता नाही. तुझी परीक्षा आता जवळ येत आहे, त्याची तुला चिंता करायला हवी. अशाच प्रकारे अनेक गोष्टीबद्दल त्या मुलाला चिंता करायला लावतात आणि तो लहान मुलगा त्या गोष्टी ऐकत असतो. कोणतं पण चांगलं काम करण्यासाठी आपल्याला चिंता करावी लागते आणि ते पण कोणतं काम करणे अगोदर. त्या गोष्टीबद्दल सतत विचार करून करायला लागलो. सुरुवातीला तर ते काम पूर्ण विचार करून करतो, नंतर हळूहळू आपण बुद्धी त्या कामाची सवय बनवून घेते आणि नंतर इच्छा नसताना पण त्या गोष्टीबद्दल आपण सतत विचार करत असतो आणि आपलं पूर्ण जीवन या चिंता करण्यामध्ये अडकून जातं. परंतु प्रश्न हा आहे की त्याचं समाधान काय आहे, तर त्याचा थोडा वेळ थांबून विचार केला पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीविषयी सतत विचार करतो का, मनाला नियंत्रित ठेवून आत्मचिंतन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आपल्या ध्यानावरती ध्यान केंद्रित केले की आपण आज न हव्या त्या गोष्टी आपल्या बुद्धीमधून काढू आणि आपण एक शांत आणि आनंदी जीवन जगू. मित्रांनो, आशा करतो की या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या जीवनातील येणाऱ्या चिंता, दुःख ह्या विसरून तुम्ही नवं जीवन फुलवण्यास तुमची मदत होईल. धन्यवाद.